प्रेज द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर एका वेगळ्या पद्धतीचं वाटण वापरून वेगळ्या पद्धतीने छोले मसाला कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तर तीच ती कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आणि त्याच पद्धतीचा मसाला खाऊन कंटाळला असाल तरी ही एक नवी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदा बघितल्यानंतर नेहमी याच पद्धतीने बनवणार याची तरी मला खात्री आहे. हे जे छोले दिसत आहेत रात्रभर मी भिजवत ठेवले होते. छोले भिजवून घेतले की शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. कुकरमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे. छोले भिजवून छान धुवून घेतलेले आहेत आणि आता छोले बुडे इतपत पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कुकरला 4 शिट्टी करून घ्यायची आहेत. 4 शिट्टीमध्ये छोले अगदी परफेक्ट शिजतात. कुकरमध्ये छोले शिजतात तोपर्यंत लागणारं वाटण बनवून घेऊयात. ग्रेव्ही बनवायची आहे त्याची तयारी करूयात. एका भांड्यामध्ये 1-2 चमचे तेल घ्यायचं आहे. तर ही जी छोल्याची पद्धत आहे एकदा बनवून बघा. नेहमी त्याच पद्धतीचे छोले खाऊन कंटाळला असाल तर मस्त गावरान असा कोल्हापुरी पद्धतीचा छोले मसाला ट्राय करून बघा. नक्की आवडीने खाल तुम्ही. तर मोठा चिरलेला एक कांदा घेतलेला आहे लांबट. तुम्ही 2 कांदे घेतले तरीही चालतील. तर मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये छोले बनवते त्यासाठी हे साहित्य आहे. आणि अगदी एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. तेलामध्ये कांदा आणि आलं आधी परतून घ्यायचं आहे. तर पंजाबी छोले हे छोले ते छोले तुम्ही बरेच ट्राय केले असतील पण एकदा ही मस्त छोल्यांची रेसिपी ट्राय करा. बाकीचे छोले विसरून जाल इतकी चवीला भारी होते. आणि हे बघा इथे मी 1-2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत. 1 तमालपत्र घेतलेले आहे. 3 हिरवी वेलची घेतलेली आहे. दालचिनीचा अगदी छोटा तुकडा घेतलेला आहे आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत. तर अगदी मोजकं साहित्य आहे. तर यामुळे ना फ्लेवर खूप छान येतो आणि बाकी आपल्याला जास्तचं काहीच घालायची गरज नाही आहे. तर हे देखील तेलावर छान परतून घ्यायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त अशा पद्धतीचं वाटण वापरलं जातं. कोल्हापूर साईडला तरी स्पेशली असंच वाटण केलं जातं. तर यामध्ये लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घातलेल्या आहेत. लसूण कमी खात असाल कमी घातला तरीही चालेल. नको असेल नाही घातला तरीही चालेल. तर आता हे बघा इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक केलेलं. तुम्ही याऐवजी ओला नारळ वापरला तरीही चालेल. पण सुकं खोबरं मी फ्रीजमध्ये तयार करून ठेवते त्यामुळे हे झटपट बनतं. हे सगळे जिन्नस अगदी मध्यम ते मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. वाटण देखील बऱ्यापैकी छान भाजलेलं आहे. रंग छान बदलला आहे. तर वाटण नेहमी मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान खरपूस असं भाजलं जातं ते. वाटण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर छोले देखील बघा छान शिजलेले आहेत. छोले देखील परफेक्ट शिजलेले आहेत. तर आता आपण छोले फोडणी टाकूयात. भांड्यामध्ये पुन्हा 4 चमचे तेल घालायचे आहे. तेल जरा जास्तच घालायचं आहे. आणि आता एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे. तर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर कांदा चांगला करपूस असा भाजून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये थोडं मीठ टाकावं त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो. तर हे पहा मीठ टाकून कांदा पुन्हा छान परतून घ्यायचा आहे. तर स्वयंपाक तर करायचा पण ह्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या फॉलो करायच्या त्यामुळे जेवण चवीलाही छान होतं आणि लवकरही होतं. कांद्याचा रंग पूर्ण बदललेला आहे. आता यामध्ये एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे कारण छोले शिजवताना आपण टोमॅटो टाकला नव्हता. टोमॅटो टाकून झाकून ठेवायचं आहे आणि एक अर्ध्या मिनिटामध्ये टोमॅटो छान मऊसूत असं होतं. तर हे बघा टोमॅटो पूर्णपणे विरघळलेला आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे कोल्हापुरी चटणी म्हणजेच कांदा लसूण चटणी टाकते आणि 1 चमचा बॅडगी मिरची पावडर टाकते जेणेकरून कलर खूप सुंदर येतो. तुमच्याकडे कोल्हापुरी मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर टाकून त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आणि थोडासा गरम मसाला टाकला तरीही चालतं. तर कोल्हापुरी मसाल्यामुळे फ्लेवर आणि रंग दोन्ही छान येतं. त्यामध्ये गरम मसाले आणि सोबत आलं लसूण असतं त्यामुळे चव छान येते. तर हे बघा साधारणतः तेल सुटलेलं आहे. मसाला परतलेला आहे. आता यात जे तयार वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. तर अशा पद्धतीने वाटण करून कुर्मा किंवा बाकीचे पदार्थ देखील तुम्ही करू शकता.
तर भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते वाटण देखील यात घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आत्ताच रंग किती सुंदर दिसतो ते बघा. तर सगळे जिन्नस आपण भाजून घेतले होते, त्यामुळे याला अजिबात वेळ लागत नाही. झटकीपट बनते ही रेसिपी. आणि झाकून ठेवायचं. 1-2 मिनिट मध्यम आचेवर हे शिजू द्यायचं आहे. तर हे पहा, तेल छान वर आलेलं आहे आणि ग्रेव्ही मस्त शिजली, म्हणजे मसाला आपला चांगला तयार झाला आहे. आता यामध्ये जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते टाकायचे. छोले देखील छान शिजलेत. तर छोले मसाला खूप पातळही नसतो, खूप घट्टही नसतो, अगदी सुक्का वगैरे. तर साधारणतः रसदार असा रबरबीत असतो. तर हे बघा किती सुंदर दिसतंय. तो छोले शिजलेले आहेत, वाटण देखील छान शिजलेलं आहे. आता हे फक्त मिक्स करायचं आणि छोल्यामध्ये छान अर्क उतरला पाहिजे त्या मसाल्याचा, ग्रेव्हीचा. त्यामुळे हे चांगले मिक्स करून झाकून ठेवायचं आणि 2 मिनिटं मध्यम आचेवर शिजू द्यायचं. 2 मिनिट झालेलं आहे आणि छोल्यांना छान उकळी आलेली आहे आणि मस्त तवंग आलेले आहे वरती. रंगही सुंदर दिसतोय. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे किती छान दिसते ते बघा. तर अशा पद्धतीने मस्त चमचमीत झणझणीत असा कोल्हापुरी पद्धतीचा छोले मसाला तयार झालेला आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटे दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा.